हरे कृष्णा. आपल्या सर्व भक्तांचा आपला हा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे, दैनंदिन जीवनामध्ये महत्वपूर्ण भगवद्गीता, त्यातले आपण हे जे महत्वपूर्ण 108 श्लोक वाचतोय, त्यातील आज 67व सत्र. या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सखी श्रवणी माताजींना मी विनंती करतो की त्यांनी या सत्राची सुरुवात करावी. एकाच कुठल्याही मोबाईलने किंवा लॅपटॉपने जॉईन करून. दोन ठिकाणी राहिल्यावर इको येतो. हरे कृष्णा. तर आज आपण 9व्या अध्यायातील 11वा श्लोक पाहणार आहोत. त्यामध्ये कृष्ण समजवतायत की मूर्ख लोक मला मनुष्य रूप धारण केलेला समजून माझी अवहेलना करतात. तर ते का आणि कसं आपल्याला माताजी आता समजवतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम. सॉरी, क्षमा करा मुझे, क्षमा करा मला. आज अहो आपण जानंती. जगन्नाथजी, आज आपण भगवंतांच्या चरणावर प्रणाम करून, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि उपस्थित भक्तांच्या चरणावर प्रणाम करून आज आपण 9वा अध्याय विद्या राजगुह्यम याचा 11वा जो श्लोक आहे तो समजण्याचा प्रयत्न करूया. श्लोक मी वाचण्याचा प्रयत्न करेन. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूतमहेश्वरम्. अहो जानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्त मम भूत महाईश्वरम्. अव अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूतमहेश्वरम्. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तः मम भूत अवजानन्ति महेश्वरम्. मां मूढा मानुषीं तनुम् परं भावम् अजानन्तः अवजानन्ति मां मूढा मानुषीं अनुवाद. जेव्हा मी तनुमाश्रितम्. मानसदृश मूर्ख लोक माझा उपवास करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. तात्पर्य खूप मोठं आहे. त्या हरे कृष्ण. माताजी आवाज क्लिअर नाहीये तुमचा. काय महत्वपूर्ण आहे हरे कृष्णा. सुरुवातीचं. हरे कृष्णा. हरे कृष्ण. त्याचा हरे प्रयत्न करूया. मी कृष्ण. प्रभूजीला हरे विनंती करते. कृष्ण. हरे कृष्णा. माताजी तुमचा आवाज ब्रेक होतोय. तात्पर्य वाचा. ठीक आहे. या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जर साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत. तरी असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाच्या व्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत. वस्तुतः ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहेत. ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो. भौतिक जगातील सामान्य व्यवस्थेपेक्षा आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो. त्याच्यावर सचिव असतो, त्याच्यावर मंत्री आणि त्याच्यावरही वर अध्यक्ष असतो. त्यांच्यापैकी प्रत्येक जण नियंत्रक हरे असतो, परंतु कृष्ण. एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत. निस्संदेह या भौतिक जगात आणि प्रॉब्लेम आध्यात्मिक माझ्या जगात ह्याच्यात. अनेक ईश्वर आहेत, परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत. ईश्वर परमः कृष्ण आणि त्यांचा देह अपाकृत सच्चिदानंदमयी आहे. पूर्वीच्या श्लोकांमध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाहीत. भगवंतांचा विग्रह सच्चिदानंद आहे. ते जर साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपवास करतात आणि त्यांना साधारण मानवच मानतात. त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुष्य म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण अर्जुनाचा मित्र कुरुक्षेत्राचे युद्धाआधी राजनीतिज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्य ते कार्य करीत होते. अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते, परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे. वेदांमध्ये याला पुष्टी मिळाली आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय नमो नमः. मी सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांचा वंदन करतो. गोपाल तापणी उपनिषद पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक. वेदांमध्ये इतर वर्णनेही आहेत. तम एकम गोविंदम, तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे एकमेव गोविंद आहात. सच्चिदानंद विग्रहम, आणि तुम्ही सच्चिदानंद विग्रहात. गोपाल तापणी उपनिषद पहिल्या अध्यायातील 35वा श्लोक.
भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील अनेक अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अपमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मताच आपल्या पूर्व कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल, परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णाबद्दल अशी संकल्पना असते. म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते, कारण केवळ मूर्ख व्यक्ती श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात. भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लीलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. त्यांना माहित नसते की श्रीकृष्णाचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात. श्रीकृष्णांच्या ठाई इतके गुण आहेत की त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णाचा उपहास करतात. तसेच भगवंत आपल्या अंतर्गत शक्तीद्वारे या भौतिक जगात अवतीर्ण होतात. ते सुद्धा त्यांना माहीत नसते. ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत. अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे मम माया दुरत्यया, भगवंत म्हणतात की माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो. जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो, तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार करण्याच्या भगवंतांचे शरीर आपल्याप्रमाणे प्राकृत कसे असू शकेल? म्हणून श्रीकृष्ण विषयीची ही संकल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरी साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणुपरमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात. हे गूढ लोकांच्या बुद्धीपलीकडे असते. अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात, म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की मनुष्य देह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अति प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात. वस्तुतः भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रक करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात. त्यांच्या योगम ऐश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करू शकतात. हे जरी मूर्खांच्या कल्पनेपलीकडील असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते त्यांचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हेच स्वयंपुरुषोत्तम श्री भगवान आहे. म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावनाभवित भक्तीमध्ये युक्त होतात. भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरिता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. जर ते मानव रूपाने भूतलावर अवतीर्ण झाले तर ते सामान्य मानव नाहीत. श्रीमद भागवतच्या पहिल्या स्कंदातील पहिल्या अध्यायातील 20व्या श्लोकामध्ये प्रथम शौनकादी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की कृत्वान किल कर्माणी स रामेण केशव अतिमत्यानी भगवान गूढ कपट मानुष. भगवान श्रीकृष्णांनी बलरामासहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपांमध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला केल्या. श्रीकृष्णाचे मानव रूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते. या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृतीचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले, परंतु आपल्या माता पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे बभुव प्राकृत शिशु, एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणे झाले. या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंतात सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनानेही प्रार्थना केली. तेनेव रूपेण चतुर्भुजेन, चतुर्भुज प्रकट झाल्यावर अर्जुनाचे असल्यावरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणे द्विभुज रूप धारण केले, मानुष रूपम. तर भगवंतांची ही विविध रूपे निश्चितच सामान्य मनुष्याची रूपे नाहीत. श्रीकृष्णांचा जो उपहास करतो आणि मायावती तत्वज्ञाने जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण हे सामान्य मनुष्यच असल्याचे सिद्ध करण्यासाठी भागवतातील 3ऱ्या स्कंदातील 29व्या श्लोकातील 21वा श्लोक आहे. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मवस्थितः, सदा भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहेत. त्या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णांचा उपहास करण्याच्या अनधिकृत व्यक्तींच्या भाषेवरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे. त्या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात की कृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणीमात्रामध्ये स्थित आहेत, परंतु जो नवसाधक किंवा मंदिरातील भगवंतांच्या विग्रहाची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करीत नाही, तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे. भगवत भक्तांचे 3 प्रकार असतात आणि यापैकी नवसाधक हा खालच्या स्तरावरील भक्त होय. नवसाधक हा इतर भक्तांपेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो, म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे.
भक्ताने पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंतांच्या मंदिराप्रमाणे आहे. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंतांच्या मंदिराला अभिवादन करतो, त्याप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे. म्हणून कोणाचीही उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे. असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपवास करतात. ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच आराधना का करावी? परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का? निर्विशेषवादी आणि सुविशेषवादी जरी एकमेकांबरोबर नित्य घालीत बसले तरी परिपूर्ण कृष्णभावनामय भक्त जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगात सर्वत्र उपस्थित असतात. ओम हरे अज्ञान कृष्ण. तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या सगळ्या भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा मैया, सुदर्शन भगवान, राधा कुंजवेरी, राधा गोपीनाथजी, राधा माधव, कृष्ण बलराम, निताई गौर भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि इथं उपस्थित असलेले सगळे भक्त, त्यांच्या चरणावर मी प्रणाम करते. कृपेची याचना करते की मला त्यामुळे काहीतरी प्रोत्साहन मिळेल आणि मी काही समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकेल. कारण हा खूप महत्वपूर्ण आणि गुढ श्लोक आहे. या विषयी मी इतकं पूर्णपणे जाणू शकलेली नाही आहे. मी एक्सेप्ट करते. मी पण तुमच्या सोबत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला जे प्रभूजींनी तात्पर्य वाचवून दाखवलं त्यामध्ये बऱ्याच श्लोकांचं उद्धृत करण्यात आलेले आहेत. तर हे सगळे जे श्लोक उद्धृत करण्यात आलेले ते आपण स्वतः श्लोक सिलेक्ट करून त्यांचे तात्पर्य आणि त्या श्लोकांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण वाचण्याचा प्रयत्न करावा. ते आपल्यासाठी एक होमवर्क आहे. तर या श्लोकामध्ये भगवंताच्या दिव्य रूपाचं रक्षण स्वरूपाचं जे वर्णन आहे ते करण्यात आलेलं. त्यामुळे हा खूप महत्वपूर्ण. आणि एक ही वेदनापूर्ण वेदना ही एक दुःखपूर्ण वेदना आहे. तर या वेदनेकडेही आपल्याला लक्ष द्यायचंय. इथं कृष्ण म्हणतात अवजानन्ति म्हणजे तुच्छ समजतात, अनादर करतात. कोण करतं अनादर? मूढा मानुषी. मूढा म्हणजे मूर्ख. मूढा कोण म्हटलेलं इथं? कोणाला म्हटलेलं आहे मूढा? असं नाही की जो अज्ञानी आहे किंवा जो काहीच समजू शकत नाही, शाळेमध्ये गेलेला नाही, असे व्यक्ती नाही. तर काही लोक खूप हुशार असतात, तत्वज्ञानी असतात, शास्त्रज्ञ असतात, पण त्यांना भगवंताविषयी ज्ञान नसतं. ते भगवंत कोण आहे, आपण कोण आहे, आपण इथं का आलोय, आपला भगवंताशी संबंध काय, हे जे भगवत विज्ञान आहे, स्पिरिच्युअल सायन्स, याविषयी त्यांना अज्ञान असतं आणि अशा लोकांना मूढ म्हटलेलं आहे. आणि असे लोक काय करतात, जेव्हा भगवंत मनुष्य रूपात, मग केव्हा केव्हा येतं आपण मागे बघितलं, परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम, दोन कार्य करण्यासाठी ते येतात. की जे साधू लोक आहे त्यांना जे त्रास होतात त्यांचं रक्षण करण्यासाठी, आणि जेव्हा धर्माचा अधर्म हे अधर्मामध्ये रूपांतरित होतं, म्हणजे धर्माचे जेव्हा तत्व किंवा तत्व म्हणून स्वीकारलं जात नाही, विधी नियमांचं पालन होत नाही, अधर्माची वाढ होते, त्यावेळेला ते ह्या जगात अवतरित होतात. जन्म नाही घेत, अवतरित होतात. तर अशा वेळेला काय म्हटलं जातं की ते जर आपल्या सारखेच आहेत, आपलं शरीर त्यांचं शरीर एकच आहेत, असे हे अज्ञानी लोक जे आहेत, मूर्ख लोक जे आहेत ते समजतात.
की भगवान आणि आपण तर सारखेच आहोत, मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? तर ते लोक म्हणतात की केवळ कृष्ण एक चांगले मनुष्य होते, इतिहासातली एक कथा आहे, ते राजा होते, असं करून ते कृष्णाचं काय करतात, अपमान करतात. पण आपल्याला या अम, श्लोकातून सांगण्यात आलंय, त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा सांगणार आहेत आपल्याला, भूतमेश्वर हा शब्द पण महत्वपूर्ण आलेला आहे, की ते संपूर्ण विश्वाचे मालक आहे. भलेही ते आपल्याला दिसत असले की ते मानव रूपात आलेले, त्यांनी मानव शरीर सारखे दिसत असले, पण त्यांचं शरीर काय, सच्चिदानंद विग्रह आहे. ते कधीही जन्म घेत नाही, ते प्रगट होतात. आणि अशा प्रगट होणाऱ्या चा आपण अपमान करतो, हा खूप मोठा आपला अपराध असतो. तर आपल्याला याच्यातून समजून घ्यायचंय की मानुषीम तन आश्रितन, भगवंतावर भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत येतात, मानव रूप धारण करतात. जसं यशोदा माताने त्यांना बांधलं होतं, सुदामा त्यांच्याशी बोलत होता, अर्जुन त्यांच्यासोबत खेळत होता, हसत होता, फिरत होता, आणि त्याचं त्यांनी सारथीचं काम पण केलं होतं. पण ते काय, सर्व विश्वाचे स्वामी आहेत. परमभावम अजानंत, भगवंताचे दिव्यत्व समजण्यासाठी आपली बुद्धी पुरेशी नाहीये. तर आपल्याला काय पाहिजे, भक्ती पाहिजे. आपण भक्तीनेच त्यांना जाणू शकतो. बुद्धिमान आपण किती असलो तरी आपण त्यांना जाणू शकत नाही. मम भूत महेश्वरम, ईश्वर म्हणजे निर्माता नव्हे, तर पालन करता, नियंता, आश्रयदाता, प्रेम स्वरूप असे ते मायावी प्रेमळ असे आहेत. आम्हाला आमचे जे अनेक आचार्य होऊन गेलेत, जसे श्रीधर स्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि त्यावेळेचे बरेच काही आचार्य, त्यांनी आम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अज्ञानामुळे लोक भगवानाच्या मानव रूपात अडकतात आणि त्यांच्या दिव्यतेकडे पाहत नाहीत. योग मायाने भगवान स्वतःला सामान्य माणसाप्रमाणे प्रकट करतात. ते केवळ भक्तांना प्रेम देण्यासाठी. भगवंताचे शरीर आणि आत्मा वेगळे नाहीत. हे आमचे जीव गोस्वामी, रूप गोस्वामी आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक अवयव त्यांचा पूर्ण ब्रह्म आहे. कृष्णाचे माधुर्य इतके अद्भुत आहे की लोक ऐश्वर विसरतात. चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्णच, परंतु अनेकांनी त्यांना सामान्य संन्यासी समजले. श्रद्धेशिवाय आपल्याला समजत नाही असं आम्हाला भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत ठाकूर समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. अहंकार भगवंतांना न ओळखण्याचा सर्वात मोठा अडथळा आहे. नित्य बिल्व मंगल ठाकूर आम्हाला काय समजून सांगतात, जो श्रीकृष्णांच्या सौंदर्यात हरवतो त्याला जगातील सर्व आकर्षणे क्षुल्लक वाटतात. नरोत्तम दास ठाकूर पण आपल्या भजनामध्ये अनेक वेळा भगवंताविषयी वर्णन करतात. गौरांग बोलिते हवे पुलक शरीर, नामानेच दिव्य दर्शन होते. तर प्रभुपादांनी आपल्याला या तात्पर्यामध्ये अनेक प्रकारची उदाहरणे देऊन भगवद्गीता, भागवतम यांचा आपल्याला उल्लेख करून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ते श्लोक किंवा त्या श्लोकातलं काय समजून सांगितलं ते मी वेळेच्या अभावी मी समजून सांगू शकत नाही. आणि प्रत्येकाकडे भगवद्गीता असेल तर त्यांनी त्यामध्ये बघायला काही हरकत नाही. श्रील प्रभुपाद लोक कृष्णाला महापुरुष म्हणतात, नेता म्हणतात, तत्वज्ञ म्हणतात, पण भगवान म्हणायला तयार नसतात. हे त्यांची दुःखपूर्ण वेदना आहे. कारण कृष्ण आपले काय आहे, सर्वात मोठे तत्वज्ञ आहे. गुरूंचा संदेश काय आहे आम्हाला, की भगवान समजण्यासाठी तर्क नव्हे तर सेवा आवश्यक आहे. आणि सेवेविषयी आम्ही भागवत मध्ये 2 दिवसापासून ऐकतच आहोत की सेवा ही कशी व्हायला पाहिजे, सेवेचे अंग कोणते आहेत, सेवेचा उद्देश काय, कशा प्रकारे कोणी सेवा केली, कुणाला त्याच्यापासून काय लाभ मिळाला, अनुभूती मिळाली. आपल्याला हनुमंतांचं उदाहरण माहिती आहे. हनुमानजींनी काय केलं, ज्या वेळेला सीतेचा शोध करायचा होता आणि त्यांना लंका पार करायची होती, त्यावेळेला राम भगवंतांनी त्यांना अंगुठी दिली होती. ती अंगुठी ते जेव्हा त्यांनी बघितली तर त्यांना त्याच्यावर
राम राम शब्द लिहिलेला दिसला. त्यांनी मग ती अंगुठी कुठे ठेवा हा विचार करत असतानाच त्यांनी ती आपल्या जिभेच्या खाली ठेवली आणि त्यांनी त्यांच्यासोबत राम नामाची शक्ती आहे हे विचार करून त्यांनी समुद्र पार केला. आणि समुद्र केवळ पारच केला असं नाही, तर त्यांनी सीतेचा शोधही लावला. याला रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना शेवटी त्यांनी लंकेला जाळून टाकलं. परंतु आपण त्यात बघितले की बिभीषणाच्या घराला अग्नीचा स्पर्श सुद्धा झाला नाही. का झाला नाही? कारण त्यांनी रामाच्या चरणांचा स्वीकार केलेला होता. आणि भक्त जेव्हा भगवंताचा स्वीकार करतात तेव्हा भगवंत भक्ताची काळजी घेतात. वृंदावनातील साधेपणा म्हणजे भगवंताची सर्वोच्च कृपा आहे. महाराज आपल्याला म्हणतात की जेव्हा आपण अहंकार सोडतो तेव्हा कृष्णाचे खरे स्वरूप हृदयात प्रगटते. आपल्या हृदयात जोवर आहे की मी आणि माझे, हे मी केलं, मी हे छान करू शकले, किंवा हे माझे नातेवाईक, ही माझी प्रॉपर्टी, हे माझं, हे माझं, हे माझं, हे तुझं, जेव्हा आपण असं करतो तर आपला अहंकार आपल्याला बांधून ठेवतो. कारण तो एक अहंकार प्रगट होतोय आणि त्या अहंकारामुळे आपण बांधला जातो. जोवर आपण हा अहंकार सोडत नाही तोवर आपण भगवंताच्या चरणांचा आश्रय घेण्यास योग्य होत नाही. आणि तेव्हाच अहंकार सुटतो केव्हा? जेव्हा आम्ही भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि तेव्हा कृष्णाचं खरं स्वरूप आपल्या हृदयात प्रगट होतं. आपण ब्रह्मसंहितेतील पहिला श्लोक पण बघितलेला. ईश्वर परम कृष्ण संचित आनंद विग्रह. त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की ईश्वर कोण आहे? कृष्ण आहे. आणि त्यांचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद, दिव्य शरीर आहे त्यांचं. तेच आपल्याला भागवतातील पहिल्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायातील 28व्या श्लोकातही समजतं. कृष्ण तू भगवान स्वयं. आणि भगवद्गीतेत तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवून दिलेलं आहे की ते स्वतः भगवंत आहे. अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. आणि जेव्हा आपण त्यांची भक्तिभावने पूर्ण शरणागतीने त्यांना सर्व सेवा अर्पण करतो तर तेव्हा ते काय करतात? आपलं संरक्षण करतात. त्यांनी म्हटलेलं पण आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज मत मन्मनाभाव मद्भक्त मतेजी माम नमस्कुरु. ते पण म्हटलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की भक्त्या माम अभिजानाति. तुम्ही किती ज्ञानी आहात, अज्ञानी आहात, तुम्हाला वाचता येत नाही, हे महत्वाचं नाहीये. तर भक्त्या माम अभिजानति, तुम्ही केवळ मला भक्तीने जाणू शकतात. भक्त्या तू अनन्या. आणि भक्तीनेच त्यांना समजलं जातं पूर्ण. आणि त्यांनी म्हटलेलं आहे जन्म कर्मच मे दिव्यम. त्यांचे जन्म कर्म कसे आहेत? दिव्य आहेत. आणि हे जो जाणून घेतो तो या संसारात शरीर सोडल्यानंतर पुन्हा येत नाही, तर तो सरळ भगवद्धामात प्रवेश करू शकतो. आणि भगवंताबरोबर आनंद, जे शाश्वत आनंद आहे, जो आनंद आपल्याला पाहिजे, जे इथं आपण शोधत आहोत दुःखालयमध्ये, ते मिळणं शक्य नाही. या दुःखालयमध्ये त्या आनंदासाठी आपल्याला भगवद्धामाला जाण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि तो पण कोणता प्रयत्न? निस्वार्थ, निष्काम, अहेतुकी, अप्रतिहता. तुकाराम महाराज पण काय म्हणायचे? देह पाहू नये, देव पाहावा. म्हणजे कुणाचा देह कोणता आहे? हा मुलगा आहे, मुलगी आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, नवरा आहे, बायको आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, ते नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये हृदयात जो परमेश्वर बसलेला आहे परमात्मा रूपाने, त्याला पाहावं. तर संत ज्ञानेश्वर महाराज पण आपल्याला असं सांगायचे की देव ओळखण्यास भक्तीचे डोळे पाहिजे. आपण या सामान्य डोळ्यांनी म्हणजे भौतिक डोळ्यांनी आपण भगवंताला ओळखू शकत नाही. तर आपल्याला ओळखण्यासाठी कोणती दिव्य डोळे पाहिजेत. आणि ते दिव्य डोळे कशाने मिळतात? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
आपल्याला माहितीये, आपण बघितलेलं पण आहे भागवतामध्ये, की शिशुपाल शिशुपाल केवळ त्यांचा नातेवाईक होता, तरी सुद्धा काय त्यांचा द्वेष करायचा आणि त्यांना सामान्य राजा समजत राहिला शेवटपर्यंत. आणि शेवटी काय झालं, त्यांनी वचन दिलेलं होतं त्यांच्या मावशीला, त्यामुळे त्यांनी त्याला 100 चुकांपर्यंत माफी दिली. आणि जशी 100वी चूक त्याच्या हातून झाली, त्यांनी आपलं सुदर्शन चक्र पाठवून त्याचं शिरधडा वेगळं केलं. शेवटी त्याचा नाश झाला. दुर्योधनही काय विश्वरूप पाहुणे अर्जुनाबरोबर कृष्ण आहेत हे तो रोज पाहत होता, त्यांच्यासोबत कृष्ण होते, तरी त्याला पाहू नाही शकले. विश्वरूपही त्याला पण दाखवण्यात आलं, पण त्यांनी कृष्णाला स्वीकारलं नाही. आणि तो नेहमी म्हणायचा, मला माहिती आहे पण मी ते करू शकत नाही. ज्ञान असूनही भक्ती नव्हती. परंतु याच्या उलट विदुरांचं काय होतं, ते राजवैभवात राहिले आणि जसं दुर्योधनाने त्यांचा अपमान केला, ते राजवाडा सोडून गेले. राजवैभवात नव्हते, त्यांनी एक झोपडी बनवून तिथं राहिले. त्यांनी तपश्चर्या केली. ज्या वेळेला दुर्योधनाकडे समंजस्यासाठी कृष्ण भगवान आले, दुर्योधनाने 56 बुक केलेले होते, पण त्यांनी त्या सगळ्यांचा त्याग करून ते विदुराकडे गेले. का? कारण ते कृष्णाला परमेश्वर म्हणून पाहत होते, त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचा स्वीकार केलेला होता. आणि म्हणून भगवान त्यांच्या घरी गेले आणि तेथे काय झालं ते आपल्याला माहितच आहे, की ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने त्यांना, तिला कळत नव्हतं की आता काय द्यावं, भगवंत आले तर तिने केळे बघितले आणि प्रेमाच्या आविर्भावाने तिने काय केलं, केळे सोलून ती जेव्हा द्यायला लागली, तर केळ्यामधला कर ती बाहेर फेकायची आणि जे फोत्र होते ते त्यांना द्यायची. परंतु भगवंताने बघितलं नाही की मला फोत्र देत आहेत, आणि ते छिलके जे होते ते त्यांनी प्रेमाने प्राशन केले. का? कारण त्यांनी त्याच्यामध्ये काय बघितलं, त्यांचं प्रेम बघितलं. तर ते प्रेम महत्वपूर्ण आहे. आपल्यामध्ये सुद्धा त्यासारखं प्रेम उत्पन्न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीत परमात्म्याचा अंश पाहायचा आहे. बाहेरून बघून निर्णय नाही काय घ्यायचा आहे. आपल्याला भलेही त्यांचे बाहेरून खराब कपडे दिसत असतील. असंच मी काल एक उदाहरण म्हणजे गोष्ट ऐकत होती. त्याच्यामध्ये एक मुलगा होता, बाहेरून तो खूप गाडरड्या कपड्यांनी होता, परंतु त्याचा दरवेळेला अपमान केला जायचा. एका श्रीमंताच्या मुलाने त्याचा अपमान केला, परंतु त्याच मुलाने तिची गाडी ज्या वेळेला ती पावसात फसली होती, तिला बाहेर काढून दिली लोकांच्या मदतीने, तेव्हा तिने त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तो स्वीकारला नाही. त्याने काय म्हटलं, मी मानवतेच्या याच्याप्रमाणे माझं कर्तव्य केलंय मदत करण्यात, आणि सेवा कधी विकली नाही जात. तर सेवा भावना महत्वाची आहे. आणि मग तिचं हृदय त्यावेळेला पलटून गेलं. म्हणून त्याच्यावर म्हटलं जातं, हे सांगण्याचा उद्देश हाच की आपण त्यांच्या शरीराचे कपडे, त्यांचे हावभाव असं बघून होत नाही. कारण हावभाव म्हणजे कोणत्या अर्थाने, की गरिबीमध्ये आपले डोळे एकदम निस्तेज झालेले असतात, दुःखी झालेले असतो आपण, आणि त्यावरून आपण निर्णय नाही घेऊ शकत की ही व्यक्ती किती पुढारलेली आहे किंवा हिची मतं कशी आहेत, ही किती ज्ञानी आहे किंवा अज्ञानी, आपण समजू नाही शकत. शास्त्र आणि गुरु यांच्या मार्गदर्शनानेच आपण भक्ती करू शकतो आणि समजू शकतो. आणि त्यांनी आपल्याला भगवंताविषयी किंवा या समस्यांविषयी आपल्याला पुष्कळदा सांगितलेलं आपल्या गुरूंनी, की बाहेरच्या याच्याप्रमाणे तुम्ही लोकांचा विषयी गैरसमज करून घेऊ नका किंवा समज करून घेऊ नका. आपल्याला हा शो काय स्पष्ट संदेश देतो, भगवान जेव्हा आपल्या जवळ येतात तेव्हा आपण त्यांना सामान्य समजू नये. त्यांच्या मानवी लीलेमागे अत्यंत दिव्यता, अनंत करुणा, अनंत प्रेम दडलेले आहे, की जी भक्ती, ज्याच्यापासून आपल्याला भक्ती मिळते त्यालाच कृष्णाचे खरे स्वरूप समजू शकते. आणि खरे स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांचं शरण करायला पाहिजे. मानव रूपी आला हरी, परी ब्रह्माची होती कांती, डोळे पाहती देह चरी, भक्ता पावतो प्रेम मूर्ती.
अहंकाराची झाकटली, श्रद्धेची जेव्हा फुले फुलली, कृष्ण तू भगवान स्वयं हृदयामध्ये सत्य उजळली. नाही तो भक्त गोकुळवासी, नाही तो केवळ यदुकुल राशी, भूत महेश्वर विश्वनाथ, भक्तांच्या प्रेमाचा तोच अधिपती. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया, आमच्या अज्ञान रूपी पडद्याचा नाश करा, तुमच्या दिव्य स्वरूपाला सामान्य बुद्धीने मोजण्याची वृत्ती दूर करा. श्री गुरु व वैष्णवांच्या कृपेने तुमचे परमभाव जाणण्याची पात्रता द्या. आमच्या हृदयात अखंड श्रद्धा, नम्रता आणि शुद्ध भक्ती प्रगट हो. आम्ही सदैव तुमच्या चरण सेवेत राहू. हे कृष्ण, हेच आम्हाला पाहिजे, दुसरं काही नको. आणि मग म्हणूया, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ग्रंथराज